नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय दमदार अपडेट, महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींसाठी आली आहे. पाहू शकता बघा, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहे तर ते पैसे तुम्हाला आता जमा होणार आहे. 15 एप्रिलची सर्वात मोठी अपडेट आहे. आत्ताची सर्वात मोठी अपडेट, नवीन अपडेट आली आहे. ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहे, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहे तर ते पैसे तुम्हाला आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. बघा, एप्रिलचा हप्ता वाटप सुरू होणार आहे. त्याविषयीची सर्वात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. अतिशय दमदार, अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. बघा, आत्ताच 3000 रुपये जे ते आलेले आहेत, आत्ताच 3000 रुपये जमा झालेले आहेत. सर्वांना 3000 रुपये आत्ताच आलेले आहेत. तर आता त्याविषयीची पण महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत. सोबतच 2100 रुपये, बघा 2100 रुपये जे आहेत त्या 2100 रुपये वाटपाच्या संदर्भाची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिला भगिनी, माता भगिनी, लाडक्या बहिणींनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. म्हणून सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर बघा, नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये पण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिला भगिनी, माता भगिनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. एप्रिलचा जो हप्ता आहे तुम्हाला वाटप होणार आहे. नुकतंच आपण पाहिलं मार्चमध्ये तुम्हाला 3000 रुपये आलेले आहेत. 3000 रुपये सर्वांना आलेले. 3000 रुपये जमा झाल्यानंतर आता एप्रिल महिन्याचा हप्ता, एप्रिलच्या हप्त्यामध्ये पुन्हा 3000 रुपये पण जमा होणार आहेत. सोबतच 2100 रुपये वाटपाच्या संदर्भाची पण सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज, जी ती नवीन गुड न्यूज आली आहे ती पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे आज रोजी आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत समजून सांगतो. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि आज रोजी आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच समजून सांगतो. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, अतिशय महत्त्वाची नवीन अपडेट आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली. प्रचंड लोकप्रिय. बघा, जर आपण पाहिलं असेल तर प्रचंड लोकप्रिय महत्त्वाकांक्षी योजना आहे. महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. लाडकी बहीण योजना. आपण महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलो तरी देखील आपल्याला लाडक्या बहिणींच्या तोंडून फक्त लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत एवढंच आपल्याला ऐकायला मिळते. बरोबर आहे की नाही? लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे आले की तुम्हाला किती आनंद होतो. तर सर्वात लोकप्रिय ठरलेली योजना आहे. आता या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जातात. दर महिन्याला 1500 रुपये तुम्हाला येतात. दर महिन्याला 1500 रुपये. यामध्ये 600 रुपयांची वाढ करून 2100 रुपये देण्याचं सुद्धा महायुती सरकारने सांगितलं होतं. पण त्या संदर्भाची पण अपडेट आपण पाहणार आहोत. 2100 रुपये, बघा 2100 रुपये देण्यासंदर्भात काय निर्णय होणार आहे किंवा काय अपडेट आहे ती पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत पण शेअर करा. तर बघा, 1500 रुपये जमा केले जातात दर महिन्याला. मात्र अलीकडे काही विरोधकांनी ही योजना लवकरच बंद होणार असल्याचा दावा केला होता. बघा, अलीकडेच आपण पाहिलं असेल, विरोधकांनी ही योजना लवकरच बंद होईल असं सांगितलं होतं. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा अर्थसंकल्प जो आहे तो 10 मार्चला सादर केला आणि अर्थसंकल्प सादर झाल्यावर जवळपास जर आपण पाहिलं तर 65,000 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो लाडकी बहीण योजनेसाठी ठेवण्यात आलेला आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद होणार नाही आहे, योजना सुरूच राहणार आहे. योजना जी आहे ती सुरूच राहणार आहे. फक्त एवढंच आहे की 2100 रुपये करण्यासंदर्भातचा निर्णय झालेला नाही आहे. 2100 रुपयाच्या संदर्भाची तरतूद जी आहे ती सरकारने अजून केलेली नाही आहे, ज्यामुळे अनेक लाभार्थींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. बघा, ज्यामुळे अनेक लाभार्थी महिला ज्या आहेत त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार, गटातील नेते छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण देत एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी माहिती दिली. बघा, एप्रिल महिन्याच्या हप्त्यासंदर्भात, एप्रिलचा हप्ता ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहे तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत. बघा, मोठी माहिती दिलेली आहे. स्वतः या ठिकाणी जे काही नेते आहेत छगनजी भुजबळ यांनी महत्त्वाची माहिती दिली. बघा, एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात अक्षय तृतीयेला जमा होईल. बघा, काय म्हटलेलं आहे, एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यात अक्षय तृतीयेला जमा होईल अशी माहिती छगनजी भुजबळ यांनी दिलेली आहे. म्हणजेच अक्षय तृतीयेला आज जर आपण पाहिलं तर बघा, आज 15 एप्रिल आहे. आजपासून जवळपास आपण जर पाहिलं तर जवळपास 15 दिवसांचा कालावधी आहे. या 15 दिवसांमध्ये तुम्हाला पैसे येतील. पण लक्षात घ्या, जर आपण संख्या पाहिली तर 2,52,00,000 महिलांना मार्चचा हप्ता वाटप झाला आहे. 2,52,00,000 महिलांना मार्चचा हप्ता वाटप झाला आहे. त्यामुळे जर आपण पाहिलं तर ही संख्या खूप जास्त असल्यामुळे हा जो काही हप्ता आहे
तुम्हाला 30 एप्रिलला आपल्याला अक्षय तृतीया पाहायला मिळते. पण त्याच्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये हे जे काही पैसे ते जमा व्हायला सुरुवात होईल. कारण संख्या खूप मोठी आहे, 2,52,00,000 महिला असल्यामुळे ही जी काही संख्या आहे ती खूप जास्त आहे. त्यामुळे पैसे जे ते तुम्हाला 4 ते 5 दिवस अगोदर पाठवावे लागतात. त्यामुळे तुम्हाला पैसे जे ते लवकरात लवकर तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. सर्वात मोठी माहिती आपण पाहिलेली, अक्षय तृतीयेला तुमच्या खात्यात पैसे येतील. आता बघा, लाडकी बहीण योजनेबाबत छगनजी भुजबळ म्हणाले, शासनाचे पैसे आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांना मिळणारच आहेत. बघा काय म्हटले, लाभार्थी महिलांना पैसे मिळणारच आहेत. सरकार इतरही योजना राबवत आहेत. या योजनेचे पैसेही लाभार्थी जनतेच्या खात्यात जमा होतात. लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचे पैसे मिळण्यास कधी कधी उशीर होतो, पण योजनाच बंद होईल असे काहीही नसते. बघा काय म्हटलेलं आहे, तुम्हाला पैसे मिळायला उशीर होतो. बघा जर आपण पाहिलं तर एप्रिल महिना पण जवळपास अर्धा आता गेलेला आहे. म्हणजेच बघा 15 दिवस गेलेले आहेत. तरीही बहुतेक महिलांना त्या ठिकाणी बहुतेक महिला विचारत असतात, दादा पैसे आलेले नाहीत, दादा पैसे येणार आहेत की नाही. तर बघा काय म्हटलेले, ह्या ठिकाणी मंत्री महोदयांनी सांगितलेले, लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचे पैसे मिळण्यास कधी कधी उशीर होतो, पण योजनाच बंद होईल असं काहीही नसतं. बघा योजनाच बंद होईल असं काहीही नसतं. तुम्हाला पैसे जे ते मिळणारच आहेत. पुढे बघा, आपली कमाई ठरलेली असते. जर रोजच्या खर्चातून एखादा मोठा खर्च जर झाला तर इतर नेहमीच्या खर्चात थोडा ताण होते. बघा काय म्हटलेलं आहे, आपली कमाई जी ती ठरलेली असते. जर रोजच्या खर्चातून एखादा मोठा खर्च जर झाला तर इतर नेहमीच्या खर्चात थोडा ताण होते. हे सर्वसामान्य जनतेला देखील ठाऊक आहे. पण सरकारचे पैसे मिळणारच, कुठेही जाणार नाही. बघा काय म्हटलेले, सरकारचे पैसे तुम्हाला मिळणारच, म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे तुम्हाला मिळणारच आहे. पैसे कुठेही जाणार नाही असं देखील त्यांनी म्हटलेले आहे. ते लाभार्थी जनतेच्या खात्यात जमा होतील. तुमच्या खात्यात थेट जमा होतात. पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतात. कुणामार्फतही येत नाही आणि पैसे जे ते तुम्हाला आता लवकरच मिळणार आहेत असं छगनजी भुजबळ म्हणाले आहेत. तसेच एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयेला मिळतील असं सांगण्यात आलं, तर लवकरच खात्यात जमा होतील असंही छगनजी भुजबळ म्हणाले आहेत. बघा लाडक्या बहिणींना लवकरच तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जे ते जमा केले जाणार आहेत. 1500 रुपयांचा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींच्या त्या नक्कीच या ठिकाणी खुश असतील. आता जर आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी बघा पैसे आल्यामुळे सर्व महिला खुश होत असतात, बरोबर आहे. तुम्ही पण खुश होत असाल तर हे जे काही पैसे तुम्हाला आता लवकरच त्या ठिकाणी मिळणार आहेत. आता बघा 2100 रुपयासंदर्भात माहिती आपण पाहूया. त्यानंतर बघा, याशिवाय सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या आश्वासनानुसार लवकरच हप्त्याची रक्कम 1500 वरून 2100 रुपये करणार असल्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. बघा काय म्हटलेलं आहे, 1500 वरून 2100 रुपये म्हणजे 600 रुपयांची वाढ. सध्या आपण जर पाहिलं तर महागाई खूप वाढत आहे आणि त्यामध्ये 600 रुपये जरी तुमचे वाढत असले तरी देखील तुम्हाला खूप दिलासा मिळणार आहे. तर 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत, पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा बरं. 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत. बघा जर आपल्याला काही वस्तू घ्यायची असते तर आपण अगोदर दुकानात जातो आणि दुकानात जात असतो किंवा कुठेही आपण जर गेलो तर आपण अगोदर ती वस्तू मागत असतो तरच ती आपल्याला मिळते. त्याच पद्धतीने जर तुम्हाला 2100 रुपये हवे असतील तर तुम्हाला अगोदर ते मागावे लागतील तरच ते तुम्हाला मिळणार आहेत. त्यासाठी तुम्हाला मागणी करायची. मागणी करण्यासाठी सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत 2100 रुपये पाहिजेत लिहून पाठवायचे, तरच तुम्हाला सर्वांना 2100 रुपये जे ते त्या ठिकाणी मिळू शकणार आहे. सर्वांनी जोरदार या ठिकाणी मागणी लावून धरायची. तर ज्या महिलांना 2100 रुपये पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचे. बघा सरकारचा जो काही प्रस्ताव आहे तो विचाराधीन आहे. त्यामुळे तुम्हाला 2100 रुपये मिळू शकतात जर तुमची मागणी जोरदार राहिली तर. यामुळे राज्यातील सुमारे 2 कोटी पात्र महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल. अर्ज पडताळणी पूर्ण झालेल्या आणि नवीन पात्र ठरलेल्या महिलांनाही लवकरच मागील हप्त्यांसह लाभ मिळण्याची जी काय अपेक्षा आहे ती आहे. तर बघा लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा होणार आहेत. एप्रिलचा हप्ता पण वाटप होईल. नुकतंच तुम्ही पाहिलं मार्चमध्ये तुम्हाला 3000 रुपये आले, फेब्रुवारीचे आणि मार्चचे. अशा पद्धतीने पैसे आले. पुन्हा एकदा तुम्हाला एप्रिलचा हप्ता आता वाटप सुरू होणार आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.